चला तर आज आपण बघणार आहोत राजस्थानचे असे कुरकुरीत खागरे कसे बनवायचे। खूप साधी सिंपल रेसिपी आहे, झटकीपट तयार होते आणि एकदा जर केले तर आठवड्यात नक्की दोनदा ही रेसिपी खागऱ्याची करून पाहाल। चला मग पटकन सुरुवात करू रेसिपीला आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा खागऱ्याची रेसिपी कुठून पाहत आहात तर तुम्ही, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। आजची आपली रेसिपी जरा नवीनच आहे हा। एका वाटी घेतलेला आहे मी इथं गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठापासून अशी नवीन रेसिपी खमंग आणि कुरकुरीत, एकदा खाली तर परत परत करायला लावतात अशी रेसिपी। इथं तर त्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी, त्यामध्ये टाकून द्यायच्या नंतर ठेचून घेतलेला ठेचा अर्धा चमच, या ठेच्यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडस आलं घालून ठेचून घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये टाकून देते थोडस चवीप्रमाणे मीठ, नंतर त्यामध्ये टाकून देते थोडस तेल आणि हे तेल सगळीकडे लावून घ्यायचं अगोदर। नंतर टाकून द्यायची चिमूटभर हळद, यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं। याचं थोडं थोडं पाणी असं घट्टसर कणिक मळून घेतलेला आहे। आता याला थोडस 5 मिनिट साईडला ठेवून द्यायचं। असं घट्टसर कणिक मळून घेतलेला आहे। आता याला थोडस 5 मिनिट साईडला ठेवून द्यायचं। इथं 5 मिनिट झालेले आहेत आणि थोडस मळून घेते हलक्या हातानं। मळून पण झालेला आहे। आता घेऊ खारका बनवायची। थोडासा असा कणिकाचा कवळा घेते इथे, याला गोल आकार देते। आणि आता याला लाटून घेते। याला पातळ लाटून घ्यायचा, आपण जसं पापड लाटतो तसं। वाटलंच तर सुक्क पीठ पण लावायचं गव्हाचं, किंवा खारून कोळपाटाला तेल लावलं तरी पण चालतं। पुन्हा भाजताना एक सिगरेट टेप वापरून भाजायचे। हे पाहू शकता इथे लाटून तयार आहे, इतका पातळ लाटून घेतलेला। आता यावर टाकून देते, असे भरभरून घेते तीळ भरपूर सारे, आणि थोडस लाटून घेते कारण तीळ असे आपले दबतील। आणि थोडी घालते। वा, आपला तयार झालेला आहे इथे खागरा, भाजून खागरा। त्यासाठी इथे पॅन पण गरम झालेला आहे, आता त्यावर टाकून देते हा बनवून घेतलेला खागरा। 2-4 मिनिटं खालची साईड भाजून घ्यायची थोडीशी। तुमच्याकडं असा तवा असेल तर डोसा बनवायचा त्यावर भाजलं तरी पण चालतं, साध्या तव्यावर भाजलं तरी पण चालतं। फक्त काय खासियत राहती, खागरा हा फुगू द्यायचा नाही। आता पलटून घेते, इथे पलटून घेतलेला आहे। आपल्याकडे असा रुमाल राहतो, रुमालाने किंवा कापडने असं याला दाबून 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 भाजत घ्यायचा। हे जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत दाबत राहायचं याला। आणि हा खाकरा भाजताळी कमी गॅसवरच भाजून घ्यायचा। इथं आपल्या खागऱ्याच्या दोन्ही पण साईड भाजून तयार झालेल्या आहेत, कुरकुरीत असा।
आता प्लेट मध्ये घेते काढून. इथं खागरे असे बनून तयार आहेत खाण्यासाठी. आवाज तर कसला येतोय ना, भन्नाट असा खुसखुशीत कुरकुरीत, खुसखुशीत आवाज येणारा कुरकुरीत. ऐकला का आवाज? वा, काय मस्त लागतोय ना आपला असा खारगा. कशी वाटली खारग्याची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्वाची गोष्ट खात राहा.